जे ब्रिजचं काम चालू आहे त्याचं एक सळी एका आमच्या विद्यार्थी डिव्हिजन कॉलेजचा विद्यार्थी शिंदे नावाचा जो विद्यार्थी आहे त्याच्या डोक्यावर सळी पडता पडता त्याच्या हातावर पडली हे या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो आता विद्यार्थी किंवा तो मुलगा आता आम्ही त्याला शिशुमंत्रा निहार कवळे आहे त्यांनी त्याला तिथे कामकाज हॉस्पिटलला पाठवलं आहे. परंतु यांच्या या अशा ह्याच्यामुळे इथली जनता फार त्रस्त झालेली गेले 17 वर्ष हायवे चालू आहे आणि असे ॲक्सिडेंट गेले पाग नाका इथेही होतात आणि हा डिव्हिजन कॉलेज कोणत्याही प्रकारची यांच्याकडे सेफ्टी नाही आहे. त्यांनी कोणतंही काम करताना कोणतेही कागदपत्र पुरवठा केला नाही, कोणत्याही प्रशासनाला पोलीस प्रशासनाने पत्र दिले नाही आहेत. तर हायवेचं काम करत असताना जेव्हा हे स्लॅब टाकतात ते स्लॅब टाकत असताना ही लोक एका बाजूने ट्रॅफिक पूर्ण बंद करतात जवळजवळ अर्धा पाऊण तास आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे यांचे जरी लेबर असतात हा सेफ्टी ऑफिसर बघा ह्याच्याकडे काय आहे का बघा हा गुटखा खातो हा सेफ्टी ऑफिसर हा सेफ्टी ऑफिसर आहे. यांना आम्ही 11 वाजता बोललो अजूनही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा एकही माणूस आलेला आहे. आता साहेबांनी सांगितलं आम्ही गुन्हा दाखल करतो. मागच्या 3 वर्षामध्ये मोजून 11 जण इथे मृत्युमुखी पडलेली आहे बहादूर शेख पासून आमच्या पॉवर हाऊस या पॅचमध्ये. मग त्या 11 जणांच्या जेव्हा ते एक्सपायर झाली त्यांच्या अगेन्स्टचे त्या हायवेवाल्यांवर गुन्हा दाखल केला. ते अधिकारी फिरतायत. हा बघा हा मागच्या जो माणूस पेला तेव्हा ह्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. हा आता पण आलाय म्हणजे चिपळूणकरांनी मारायचं आणि ह्यांनी काय तिथं पैसे देऊन सेटलमेंट करायची ही यांची भावना झालेली आहे. बरोबर काय घटना घडली कशी घटना बरोबर 10:30 वाजता तिकडनं हाताला लागली आणि सळी हातावरती पडली जवळजवळ 35 फुटांवरून. आम्ही स्वतः इथे आलो. आम्ही पहिले काय हायवे बंद करणं ऑथॉरिटी वेरी काय नाही शिवसेनेच्या वतीने आम्ही पहिले त्या मुलग्याला हॉस्पिटलला नेऊन घेतली. त्याच्या पहिले प्रथमोपचार करून घेतला. तो प्रथमोपचार केल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पाठवली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अजूनही गुन्हा दाखल झाल्याची प्रत आमच्याकडे आलेली नाहीये. परंतु PI मेंगडे साहेब असतील आकाश बिगाडे असतील प्रांतसाहेब यांच्याशी आमचा आता संपर्क झाला. आमच्याबरोबर जिल्हाध्यक्ष संतोष नड त्यांनी सांगितलं की ही हायवेमध्ये अडकलेली जी माणसं आहेत रस्ता रोको केला ती देखील आपली आहेत म्हणून आम्ही आता बाजू दिलोय. परंतु जोपर्यंत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची माणसं जर पुढच्या अर्ध्या तासामध्ये इथे आली नाही आमच्याशी आम्ही चर्चा केली नाही आणि ह्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर पुन्हा अर्ध्या तासानंतर आम्ही पुन्हा हा महामार्ग हा रोखणार. मग आमच्यावर किती केस व्हायचे ते होऊ देत. आम्हाला आतमध्ये टाकायला लागले तरी आम्ही आता माघार घेणार नाही कारण की चिपळूणकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे असं आम्ही सांगतो. धन्यवाद. नाही म्हणजे भूमिका इथे महाराष्ट्र सेनेची जी भूमिका आहे ती सर्व पक्षाने भूमिका घेतली. इथे हा जो काही अपघात घडलेला आहे आणि ज्या ठिकाणी आता मग काय सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जर यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत आताही गुन्हा दाखल होईल पण गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे त्याचं काही होत नाही हे कुठेतरी मॅनेज झालेलं होतं. त्याच्यामुळे अशा वारंवार घटना होतात आणि ह्याला जबाबदार हा प्रशासकीय इथे असणारे अधिकारी आणि हा ठेकेदार हे सगळे जबाबदार आहेत. जर यांनी आता जो गुन्हा दाखल केला नाही आणि यांचा जो प्रशासकीय आले नाही ह्या कंपनीला जबाबदारी घेतली आलं नाही आणि याची सर्वोच्च जबाबदारी आमच्या महाडिक साहेब PS आहेत त्यांनी घेतलेली आहे. जर आले नाही तर अर्ध्या तासामध्ये इथं रस्ता रोको केला जाईल. पण पुलाच्या ज्या दुर्घटना आहेत पुलाच्या ज्या सड्या कोसळण्याच्या घटना आहेत त्या वारंवार घडतात आणि या ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. त्या देखील सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी गंभीर बनला आहे. यामुळं या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि काही काळ या ठिकाणचा महामार्ग यामुळे ठप्प देखील झाला होता. यामुळे वाहनांची कोंडी त्या ठिकाणी पाहायला मिळते. कृष्णकांत साळगावकर, इंडियन मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.